नमस्कार. मी परमदत्त जाधव. तर महाराष्ट्रात हवामान पुन्हा एकदा अचानक बदलताना दिसत आहे. तर एका बाजूला प्रचंड उष्णता वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आलेला आहे. तर भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने राज्यातील काही भागांसाठी अलर्ट जारी केलेला आहे. पण नेमकं कोणत्या भागात पाऊस पडणार, तापमान किती वाढणार आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, चला सगळं अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. तर मे महिन्यात सामान्यतः महाराष्ट्रात खूप उष्णता असते, पण यावेळी अचानक ढगाळ वातावरण, विजेचा कडकडाट, जोरदार वारे असं वातावरण तयार होत आहे. पण हवामान विभागानुसार हवेतील बदल आणि कमी दाबाच्या परिस्थितीमुळे हवामान अचानक बदलत आहे. तर सध्या विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सध्या महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. तर काही भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति हॉर्स वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर हलका ते मध्यम पाऊस यांचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो, नागपूर आणि विदर्भात सध्या उष्णतेचा जोर कायम आहे आणि काही भागात तापमान हे 39 ते 40 अंशापर्यंत जाऊ शकते. पण संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण आणि विजेंचा कडकडाट व हलका पाऊस याची शक्यता ही हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवकाळी पावसाचा सर्वात मोठा परिणाम हा शेतकऱ्यांवर होणार आहे. विशेषतः जे भाजीपाला, कापूस किंवा फळबागवाले किंवा उन्हाळी पीक ज्यांनी केले ते यांना नुकसान होण्याची शक्यता ही जास्त आहे. आणि म्हणून पीक हे सुरक्षित ठेवा किंवा शेतीतील जे साहित्य आहे ते झाकून ठेवा आणि विजांच्या वेळी झाडाखाली थांबू नका, असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे. तर पाऊस येण्याची शक्यता असली तरी उष्णता याचा धोका अजून संपलेला नाही. आणि म्हणून दुपारी उष्ण वारे वाहतात, तीव्र ऊन आणि शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या ह्या वाढू शकतात. म्हणून विशेषतः लहान मुलं किंवा वृद्ध जे व्यक्ती असतील त्यांनी जास्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तर भरपूर पाणी प्या, दुपारी उन्हात कमी बाहेर पडा किंवा हवामान जे अपडेट्स आहेत ते सतत तपासत राहा. हे महत्त्वाचे सल्ले तज्ज्ञांनी दिलेले आहेत. तर सध्या हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णता कायम राहू शकते. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर हवामान अचानक बदलू शकते आणि म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचा अहवाल किंवा अंदाज करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा हवामान हे बदलताना दिसत आहे. एका बाजूला उष्णता तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
आणि म्हणून काळजी घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या भागात सध्या पाऊस पडत आहे का? किंवा उष्णता आहे का? हे नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.